परभणी शहरातील उड्डाणपुलावर शुक्रवारी दुपारी धावत्या एसटी बसमध्ये अचानक धूर निघाल्याने एकच खळबळ उडाली। मात्र बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील तब्बल 35 प्रवाशांचे प्राण वाचले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। MH20BL 4018 क्रमांकाची वसमत आगाराची एसटी बस शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी वसमत येथून संभाजीनगरकडे रवाना झाली होती। दुपारी सुमारे 1 वाजता सदर बस परभणी बसस्थानक येथे थांबून प्रवासी घेऊन पुढील प्रवासासाठी निघाली। शहरातील उड्डाणपुलाजवळ पोहोचताच बसच्या स्टार्टमधील वायरिंगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाला। त्यामुळे संपूर्ण बसमध्ये धूर पसरल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालक ज्ञानेश्वर वाकोडे यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली। चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले। त्यानंतर बसमध्ये उपलब्ध असलेल्या आग नियंत्रण सिलेंडरचा वापर करून शॉर्ट सर्किट झालेल्या ठिकाणी फवारणी करण्यात आली। त्यामुळे बसमधून निघणारा धूर थांबवण्यात यश आले। या घटनेनंतर बसमधील सर्व 35 प्रवाशांना दुसऱ्या एसटी बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले आहे। काही काळ परभणी उड्डाणपुलावर एसटी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती। वसमत आगाराचा चालक नाव ज्ञानेश्वर पुंडलिकराव वाकोडे वसमतवरून 12:15 वाजता बस घेऊन 4018 क्रमांकाची वसमत ते संभाजीनगर जात असताना परभणी येथे एंट्री करून 1:30 वाजता प्रवासी भरून संभाजीनगरकडे जात असताना परभणीच्या ब्रिज चढल्याच्या नंतर अचानक स्टार्टरने वायरिंग पार्किंग झाल्याने धूर निघाला। सर्व गाडीनं धूर झाला। प्रवाशांना सुखरूप खाली उतरून अग्निशमनाच्या सहाय्याने ते धूर विझवण्यात आला व प्रवाशांना पुढील प्रवासासाठी सुखरूप दुसऱ्या गाडीत विल्हेवाट लावली। नंतर उतार असल्याने उतारांच्या गाडी मी समोर घेऊन जिल्हा परिषदेच्या बाजूला रोडवर दाबून कुणाला अडथळा होऊ नये अशा ठिकाणी लावली आहे व इथं परभणी आगारात पुढील मदतीसाठी आगारामध्ये आलेला आहे।